सतीश भोसले उर्फ खोक्याचे पाय आता आणखी खोलात जात आहेत। भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली। भोसलेच्या घरातून तब्बल 600 ग्रॅम सुका गांजा आढळलाय। प्राण्याचं वाळलेलं मांस सुद्धा जप्त करण्यात आलंय। सतीश भोसलेच्या अटकपूर्व जामिनामध्ये आता नवा अडथळा समोर आलाय। शिरूर कासार पोलीस ठाण्यात खोक्याविरोधात तिसरा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता कायदेशीररित्या काय कारवाई या ठिकाणी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सतीश भोसले याच्या विरोधात कायदेशीररित्या काय कारवाई केली जाते, अटकपूर्व जामिनासाठी तर आधी धाव घेण्यात आली या संदर्भात सतीश भोसले याच्या वकिलाच्या माध्यमातून, मात्र आता त्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झालाय। सुका गांजा त्या ठिकाणी त्याच्या घरी आढळल्याचं सुद्धा कळतंय। भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली आणि त्यामध्ये आता एक नवीन अपडेट आहे। भोसलेच्या घरातून तब्बल 600 ग्रॅम सुका गांजा आणि प्राण्यांचं वाळलेलं मांस आढळलंय। त्यामुळे आता सतीश भोसलेचा पाय आणखी खोलात जाण्याची चित्र आता स्पष्ट होत आहेत। शिरूर कासार पोलीस ठाण्यात खोक्याविरोधात तिसरा गुन्हा आता दाखल झालेला आहे। सुरुवातीला क्रूरतेने मारहाण करतानाचे सतीश भोसलेचे व्हिडिओ समोर आले, त्यानंतर पैशांचं बंडल घेऊन गाडीतून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आता एक आणखीन अपडेट, सतीश भोसले उर्फ खोक्याचा पाय आणखी खोलात जाण्यासारखं सतीश भोसलेच्या अटकपूर्व जामिनामध्ये, त्यामुळे आता नवा अडथळा निर्माण होतोय। त्या ठिकाणी आता सुका गांजा आणि प्राण्यांचे मांस सुद्धा आढळले आहेत। त्यामुळे आता कायदेशीररित्या नेमकं सतीश भोसले यांच्या विरोधात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या होत आहेत।